टू द पॉइंट. सभापती महोदय, माझी पण तीच मागणी आहे की हे जे टेंडर दिलेलं आहे याच्यात प्रचंड अनियमितता झालेली आहे. आणि पूर्वीचं जे टेंडर होतं ते जवळपास 30 म्हणजे त्याच्यात 43 कोटीचं आणि पहिलं 30 कोटीचं, 30 कोटीमध्ये फॅगिंग स्प्रेइंग वगैरे सर्व होतं आणि त्याच्यानंतर याच्यात फॅगिंग स्प्रेइंग वगैरे न ठेवता 43 कोटीचं दिलं आहे. गाड्या नवीन घ्यायला पाहिजे होत्या, त्या गाड्याचं ॲग्रीमेंट होतं नवीन गाड्या घेणार, त्या नवीन गाड्या घेतल्या नाही आणि अशा सेव्हरल अनियमितता इथं झाली आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण हे टेंडर रद्द करून नवीन निविदा प्रक्रिया चालू करण्यासंदर्भात मंत्री महोदय ही विनंती. मंत्री महोदय. उपसभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी अमरावतीच्या घनकचऱ्याच्या संदर्भातल्या टेंडरचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे. हे टेंडर 2 पार्टमध्ये झाले. त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट कचरा उचलायचा आणि घरातनं कचरा उचलायचा असे 2 पार्टमध्ये हे टेंडर झालेलं आहे. आणि हे टेंडर होत असताना 50% बिल अदा केलेलं आहे ते ए पार्टला केलेलं आहे आणि बी पार्टमधल्या झोन 3ला आपण 50% हे पेमेंट अदा केलेलं आहे. परंतु 35 कोटीचं हे टेंडर पर मंथ 35 कोटी रुपये जे होतं ते अचानक 45 कोटी रुपये झालं. हे देखील आपला याच्यातला मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की जी महानगरपालिका आली त्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीनं देखील ह्याच्यावर आक्षेप घेतलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि स्थायी समितीमध्ये प्रशासकाने नंतर पाठवल्यामुळं स्थायी समितीने देखील याला परवानगी दिली नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांची जी मागणी आहे त्या पद्धतीने विभागीय आयुक्तांच्या स्तरावर याची सखोल चौकशी केली जाईल. 90 दिवसामध्ये जर याच्यामध्ये कोण सामील असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. जो अहवाल प्राप्त येईल तशी कारवाई केली जाईल. व्हेरी गुड.